सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने आंतरजिल्हा घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड करत 6,21,105 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। अटक आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्टल, जिवंत काडतुसी, स्कॉर्पिओ वाहन, मोबाईल फोन आणि चांदीचे दागिने असा मोठा ऐवज जप्त करण्यात आला। 9 ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या पथकाने वळसंग परिसरात सापळा रचून 3 आरोपींना पकडले। चौकशीत आरोपींनी वळसंग येथील सराफ दुकानात घरफोडी केल्याची, शिरवळ, सातारा येथून स्कॉर्पिओ आणि उरळी कांचन, पुणे येथून इको कार चोरी केल्याची कबुली दिली। या कारवाईत अक्षय सिंग बिरुसिंग जुनी व 21 पुणे, धरमसिंग आदलसिंग गोके व 29 बीड आणि सूरज रामू धोत्रे व 29 सोलापूर या तिघांना अटक करण्यात आली आहे, तर 4 आरोपी फरार आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि वळसंग पोलीस ठाण्याच्या पथकाने केली। फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत।